संघ प्रथम फलंदाजीच्या भूमिकेत दिसत आहे यजमान करावेस 11 संघ आणि क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय गोठवली संघ। 5 षटकांची लढत असेल नितेशी। करावेस संघ आपण बघतो कित्येक वर्ष खेळताना बघतोय 40+ संघाच्या खेळाडूंना सुरुवातीपासून नाव घेईन मी। समजा जर प्रकाश काका असतील वय वर्ष 70+, विजयदादा नायक असतील वय वर्ष 60+, 80 यस वैभव सर आम्हाला सूचित करता 80 यस यस आणि तसेच आता मनोज म्हात्रे असतील, उदयदादा तांडेला असतील, भरपूर नाव आहेत। विवेक म्हात्रे असतील, विश्वास म्हात्रे असतील, अरुण नाना म्हात्रे असतील, श्रीधर नाना म्हात्रे असतील, प्रमोद तांडेल असतील। त्यामुळे सामन्याला सुरुवात होते। सर्व आता क्रीडा रसिक या सामन्याकडे लक्ष देऊन आहेत। खास करून समालोचन समोर बसलेले पॅव्हेलियन मध्ये बसलेले सर्व क्रीडा रसिक करावे गावातीलच आहेत। आणि हा पहिला चेंडू उमेशाच्या बॅट मधून निघतोय आणि झेल घेतलाय नितेश। काय फटका होता, सर्व केम्यामध्ये उत्साह होता आणि ज्ञानेश्वर यांनी तो झेल टिपला। पहिला चेंडूवरती पहिला बळी। अरुण नाना म्हात्रे थोडेसे आता चिंतेत दिसतात। पहिल्या चेंडूवरती चांगला फटकावरती पहिलाच बळी। काय झेल टिपलाय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये। चला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिजन असेल, सॉफ्ट डिसिजन जो काही असेल त्या डिसिजनला आपल्याला सन्मान द्यावा लागेल। कॅमेऱ्यामध्ये ही क्षणचित्र कॅप्चर झालेली नाही आहेत, त्यामुळे वी विल गो विथ ऑनफिल्ड डिसिजन। अंपायरने जो डिसिजन दिलाय तोच डिसिजन आपल्याला मान्य करावा लागेल। जातो आणि चर्चा सुरू झाली होती। चर्चा सत्र मांडलं गेलं होतं इथं आणि चांगला फटका होता उमेशाचा, परंतु चांगला तितकाच ताकदीचा क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित होता आणि चांगला झेल टिपला आणि पहिलं यश दिसतंय गोठवली संघाला आणि चांगली सुरुवात करताना दिसतोय गोठवली संघ। 5 षटकांची लढत, 5 षटक 5 गोलंदाज असे हे 40+ नियम। पहिल्या चेंडूवरती बळे। आता मात्र नवीन फलंदाज येतो एक भक्कम शरीरयष्टीचा उंच पुरा असा हा यतीन भोईर। नितेश अतिशय प्रतिभावंत खेळाडू ज्याने एक कालखंड गाजवला आणि नेहमी आपल्या इम्पॅक्ट साठी तो ओळखला जातो। अगदीच यतीन भोईर क्रिकेटचे जवळजवळ 2 दशकाहून अधिक कालखंड ॲज अ टेनिस बॉल क्रिकेटर, ज्यानं मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून आपल्या टीमसाठी चांगलं मी म्हणेन नेहमी कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आपली भूमिका त्यांना ठाऊक आहे की कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूला डिफेन्स करायचा, परिस्थिती काय म्हणते आणि कंडिशन नुसार खेळ करणारा खेळाडू म्हणजे यतीन भोईर। त्यांना साथ देत आहेत ते मंगेश कडू। स्विचचा फटका, प्रीमेडिएटेड स्ट्रोक, पहिला बॉल। खरं तर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आहेत फिल्डर। थ्रो अगदी मी म्हणेन वेगळ्या दिशेला केलेली आहे। एक तर मिळणार जरूर। रणसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा नाराजीचं चित्र दिसतंय करावेच्या खेम्यात आपल्या, कारण निश्चित 2 धावा झाल्या असत्या। इथं थोडेसे नाराज आहेत समालोचन कक्षात बसलेले प्रेक्षक। एका धावेवरती समाधान मांडलंय मंगेश कडू आणि यतीन भोईर। प्रेक्षक अमरदादा प्रेक्षक फक्त नाराज नाही तर प्रेक्षकांचा गोंधळी आहे। खरं तर गोंधळ करणं हे काम आहे प्रेक्षकांचा ना।
त्यांना खरं तर सावरणं हे काम आहे आपल्या समालोचकांचं. जरूर कट केला बॉलला, बॉल गेला डीप बॅकवर्ड, पाठमुरा गेलाय बघा. डीप थर्ड मॅन मध्ये आहेत फिल्डर, पोहोचतील, बॉलला उचलून फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी 2 धावा अंकित होत असताना 2 रनसंख्या पुढे जाईल. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजाचं आपण कौतुक करूया, कारण सुरुवात फार छान करून दिली आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, फिल्डरनं त्याला साथ दिली. दुसऱ्या बॉलवर 1 धाव, त्यानंतर 1, त्यानंतर 2 आणि एकंदरीत काय तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. ऋणोद तांडेल आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतात की धावसंख्या झाली आहे ती 1-4. अतिशय संथ आणि सावकाश सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. बॉल खरं तर मी म्हणेन अगदी सरप्राईज केलं. सरप्राईज जागेवर बॉल आदळलाय आणि येईल हा डॉट बॉल. अजून एक डॉट बॉलनं एकंदरीत काय तर मी म्हणेन थोडी चर्चा. प्रत्येक डॉट बॉल रसिक प्रेक्षकांना चर्चा करायला भाग पडतात. सुटलेला झेल खरं तर मग तुम्ही जर का बॉल हुकलेत तर मात्र चर्चा होती तुमची रसिक प्रेक्षकांमध्ये. आणि रसिक प्रेक्षकांना तेच हवं असतं, खरं तर मॅचला ते एन्जॉय करतायत. क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट आणि या स्पर्धेला एन्जॉय करत असताना अनेक रसिक प्रेक्षक त्यांचे आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. आपण पाहताय मास्टर कप क्रिकेट स्पर्धा. यावेळेला आखूड पद्धतीचा हा बॉल होता. जर आपण पाहिलं की चेंडूला तितकी हाईट नव्हती, फ्लाईट नव्हती, हलवार पद्धतीनं फक्त टाइम दिलं, ऑन साईडला ड्राईव्ह केलं. मिड विकेटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, जिथे शेवटच्या बॉलवर आलेली 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 1-5. निश्चित नितेश, चर्चा चालू होती, प्रेक्षकांच्या विषयी बोलत होतो. प्रेक्षक हा स्वयंभू कोच असतो, कोचिंग करत असतो. प्रत्येक वेळी तो सजेस्ट करत असतो आणि सजेशन देत असतो. त्याच्या मनात जे चित्र दिसतं, मनात जे प्रश्न येतात तशा प्रकारे तो तसं त्याचं विवेचन करत असतो, त्याचं मत मांडत असतो. बॉल हुकला तर आडव्या बॅटनी का खेळलात, ह्याला का पाठवलं, असं मारायला नको होतं, असा चेंडू टाकायला नको. ते प्रेक्षक असतो, प्रेक्षक जाणकार असतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला ज्याची जाण होते आणि तो तसं त्याचं आपलं विवेचन करत असतो. चर्चा निमित्त होत राहणार. म्हणूनच तर क्रिकेट एवढं इंटरेस्टिंग आहे, म्हणूनच क्रिकेटला एवढं प्रसिद्धी मिळाली आहे. नाही, नक्कीच या गोष्टीचं खरं तर मी म्हणेन संदर्भ देत असताना आम्ही नेहमी म्हणत असतो, रमी खेळताना आपण पाहिलं गणपतीमध्ये बसतात बघा, 7 ते 8 खेळाडू असतात आणि खुर्च्यांवर बसलेले असतात बघा, ते वरून ओरडत असतात. आणि या दरम्यान काय पाहायला मिळतंय, वाव, यतीन भुईर यांची दाहकता, आक्रमकता आणि इथे त्याच्या बॅटमधून आलाय पहिला वार. येईल 6 धावांचा लांबच लांब आणि उंच षटकार. मग अशी 1 धाव का घेतली, रसिक प्रेक्षकांना त्यांचं आपण उत्तर देतोय. कारण त्याचं असं आहे की मंगेश कडू यांच्या बॅटमध्ये 4 धावा येतील, त्यांनाही ठाऊक आहे आपल्या टीमला जास्तीत जास्त धावा हव्यात. त्यासाठी जितकी स्ट्राईक यतीन भोईरकडे राहील त्याचा मानस हा प्लॅनिंगचा एक भाग असतो. इन द मिडल मैदानाच्या आतमध्ये ते 2 फलंदाज आहेत ना, त्यांच्यामध्ये काय संवाद झालाय ते तुम्हाला ठाऊक नाहीये. कदाचित म्हणूनच त्या दुसऱ्या धावेचा नकार दिला असावा तो मंगेशनं. आणि त्यानंतर जो षटकार मारलाय ना, त्या षटकारानं प्रतिउत्तर दिले. आता रसिक प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नेल्सन आकडा 1-1, गडीबाद झाला 1, षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. ड्राईव्ह केला बॉल हवेमध्ये, थांबणार नाहीये की थांबलाय, टायमिंग चुकलंय, फिल्डर पोहोचतील परंतु मिस जज, कॅच ड्रॉप. मोठ्या फलंदाजाचा झेल इथं ड्रॉप झालाय आणि इथे मिळालेली ही संधी, धावा मिळतील. 2 रन संख्या झाली आहे ती 13. यस नितेश, जोराने टोलवलं तर पण हवेच्या विरुद्ध दिशेला हा फटका टोलवल्यामुळे चेंडू आतमध्येच प्लेइंग झोन मध्येच राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आव्याकाच्या बाहेर गेला. थोडंसं जजमेंट चुकलं, क्षेत्ररक्षकाचं जीवदान मिळालं यतीन भोईरेला आणि 2 धावा करावेल्यावर संघाला मिळतात. 40+ संघ आता मात्र थोडासा बहरताना दिसतोय. धावसंख्या पुढे सरसावताना दिसते, थोडासा उत्तेजना दिसते संघामध्ये. त्याचे सहकारी संघमित्र टाळ्या वाजून या खेळीला दाद देताना दिसत आहेत. यतीन भोईर समोर गोलंदाज आहे प्रकाश आणि हा चेंडू देखील पुन्हा एकदा आता मात्र टोलवलाय. चांगला टायमिंग होतोय, चेंडू जात आहे मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर. आता हा याच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार, लगातारचे दुसरे 2 षटकार ह्या षटकात निघतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे 19 रन्स. 19 धावा आणि यतीन भोईरची दाहकता. थोडं गोलंदाजाला प्रोत्साहन देण्याचा आपण मी म्हणे प्रयत्न करूया. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन.
गती परिवर्तन केल्यानंतर मित्र या बॉलवर एकच धाव मिळणार. रणसंख्या हळूहळू वृद्धिंगत होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. शून्यालाही देता येते किंमत, परंतु त्या शून्यासमोर तुम्हाला एकवटून एक होऊन उभं राहावं लागतं. तेच पाहायला मिळालं. खरं तर शून्यापासून सुरुवात झाली. यतीन भोईरनं पहिले डॉट बॉल खेळले, आता आक्रमकतेनं सुरुवात करतो. पुढे गेले पहा, यावेळेला क्रॉस द लाईन हा बॉल खेळून काढला आणि येईल हा समय सूचक टायमिंग स्ट्रोक ऑन ड्राईव्ह चौकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मंगेश कडू थोडे पुढे आले, बॉलला फुलटॉस घेतलं, फ्लाईट होता बॉल आणि जिथे फिल्डर नाहीये तिथेच फटका सजवलाय. डोक्याचा वापर केलाय. हा खेळ बुद्धी चातुर्यानं सजवलाय. धावसंख्या 4 न वाढेल, पोहोचेल ती 24 या आकड्यावर. निश्चित नितेश, ह्या खेळीबद्दल आता या फटक्याबद्दल थोडंसं विवेचन करेल. विवेक राजदार आहेत समालोचक हिंदीचे. ह्याचं चित्रीकरण असं केलं असं खरबूजा को देख के खरबूजा भी कट रहा है. मतलब एकाने फलंदाजी करताना षटकार टोकला, दुसरा फलंदाज देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारची फटकेबाजी करतोय आणि आपल्या संघाला पुढे सरसावतोय. चांगल्या धाव सुस्थितीत देताना दिसतोय संघाला. आक्रमक फलंदाजी करतोय मंगेश आणि खास करून यतीन 2 षटकाराच्या मदतीने खेळतो. वैयक्तिक मंगेश वैयक्तिक 5 धावांवरती आणि यतीन भोईर खेळतोय 2 षटकाच्या मदतीने 16 धावांवरती. 18 रन्स 18 धावांवरती खेळतोय. स्कोरिंग करेक्शन केलं जात आहे. 18 धावांवरती वैयक्तिक चांगली खेळी खेळतोय. नवीन गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर. वैयक्तिक पहिला सांघिक 3रं षटक. 5 षटकांची ही लढत. 2 षटकात धावा आहेत. धावफळ करते 24 runs out of the scoreboard for the loss of 1 wicket. Yatin Bhoir is on strike. ज्ञानेश्वर onto the bowling mark. पहिला चेंडू नेरुल ज्वेल यांकडून आखूट टप्प्यात चेंडू सारा झुलकावून दिलाय. जबरदस्त फटका. यतीन भोईरचा जबरदस्त रौद्र रूप. आक्रमक फलंदाजी करतोय. एक आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा बॅकफुटला गेला आणि सरळ झुलकावून दिला. लेग साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टोलवलेला आणखी एक चांगला फटका, बहरदार फटका, षटकार. डीजे जेवढ्या यतीनच्या फटक्याला म्हणून मात्र खुश होत नाही, तेवढ्या त्याच्या बाच्याच्या याला खुश होतो. अरे देत होतो ना बॉल. तेवढं कणाच्याला खुश होतो बोला. किती तो आत्मविश्वास यतीन भोईर यांचा. खरं पाहता स्वतःने स्वतःसाठी स्वतःवर घेतलेली अपार मेहनत म्हणजेच वाढत जाणारा आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास आज जागृत करून या खेळाला फुलवत असताना रसिक प्रेक्षकांची मने जिंकतायत ती यतीन भोईर आणि आता ते चेंडूची चाचपणी करतायत. टणक चेंडू मैदानामध्ये उपलब्ध करून दिला तर त्या टणक चेंडूवर लांबच लांब षटकार ठोकता येतात. इतका तो छोटासा अंदाज. खरं तर तो अंदाज लगावण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ही चेंडूची चाचपणी आपल्याला पाहायला मिळतीये. रणसंख्या 28 या 30 या आकड्यावर पाहायला मिळणार. 30 या आकड्यानं खरं तर मी म्हणेन धावसंख्याचं एका धावसंख्येला एका सुस्थितीमध्ये नेऊन सोडले. 30 हा ही बॉल जरूर आपण पाहतोय. फिल्डर पाहायला मिळाले, पडले आणि थोडं बॅलन्स ढासळलाय. चला थोडं सावरा आणि जर का जास्त दुखापत असेल तर लगेचच त्या उन्हातून बाहेर या. मागच्या बाजूला या, लगेच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. हाताला किती लागलंय ते थोडं पहा. ज्ञानेश्वर, आर यू ओके? यस, गुड न्यूज. आणि बऱ्याच कालावधीतून त्यांच्या राखीव खेळाडू 12 खेळाडू संघमित्र सांगतात बरेच दिवसानंतर बरेच कालावधीनंतर खेळ खेळताना दिसत आहेत. ऑलरेडी शोल्डर इंजुरी आहे त्यांना, पण चला चांगला स्पोर्ट्समनशिप. 40+ जरी असलो तरी खेळा मात्र उत्सुकता दिसते. खेळाबद्दलचा प्रेम आणि खेळण्याची जिद्द ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून दिसतीये. पुढील चेंडू घेऊन सज्ज आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू सरळ झुलकावून दिलाय. काय फलंदाजी करतोय नितेश. डीजे
पुन्हा एकदा संधी देतोय. किती मनमुराद फलंदाजी करतायत यतीन भोईर. मला वाटलं डीजे मास्टर गाणं वाजवतील, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलवला. खर तर अगदी मी म्हणेन मनमुराद पिसारा फुलवत ही फलंदाजी पाहायला मिळते. षटकार चौकार, चौकार षटकारांच्या आतषबाजी लागलाय कॉमन टटकस आणि फलंदाज क्रमांक 34 या आकड्यावर मोठा मासा गळायला लागलाय. 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन यतीन भोईर यांचं जर का आपण पाहिलं 30 धावांचं. यतीन भोईरची फलंदाजी जर का आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ, मॅग्निफिसंट बॅटिंग नॉक. आणि यतीन भोईरला आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय जेव्हा तो फलंदाज अगदी जरी 40-50 जरी काढला ना तरी अगदी शांत संयमानं तो नेहमी बाहेर येत असतो. कुठेही फार सेलिब्रेशन नसतं आणि या खेळाचं गमक आहे खरं तर शांत संयमानं नेहमीच आपल्या इनिंगला आपल्या टीमसाठी खेळ करणारा हा यतीन भोईर मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आणि त्याचा इनिंगचा जर का उल्लेख करायचा झाला तर वैयक्तिक 30 या कॉन्ट्रीब्युशन तो बाद झाला. आणि मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो खरं तर क्रिकेटमध्ये मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो, निलेश म्हात्रे. वाजव आता भाई, वाजव एक जरासं वाजव. हे रोनक वाजव. मास्टर ज्ञानेश्वर यांना मिळालेली विकेट. इथे मात्र उजव्या हाताने त्यानं सुरुवात केली. डावखुऱ्या हाताने त्यानं स्टान्स बदलला. उलटे फुलटे सुलटे फटके मारण्यासाठी माहिर असलेला खेळाडू, स्विचचा जनक केविन पीटरसन. त्या अगोदरही फटके मारलेत परंतु आपण 90ची पोर आहोत, आपण केविन पीटरसनचा थोडासा उल्लेख करूया. खरं तर नेहमी आपल्या क्रिकेटनं रसिक प्रेक्षकांना आकर्षित करणारा खेळाडू निलेश म्हात्रे. त्याला थांबवलंय ज्ञानेश्वरनं, त्यांचंही आपण कौतुक करूया. यावेळेला हलवार पद्धतीनं बॉडमॅनचा वापर केला, हलवार पद्धतीनं बॅकफुट पुश केला. बॉलला एकच धाव मिळणार. बॉल गेला बरोबर शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये इन फ्रंट ऑफ आवर पॅव्हलियन बॉक्स. शेवटच्या बॉलवर धाव मिळती 1. या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि एकंदरीत धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 35 या आकड्यावर करावे 1140+ हा संघ. डीजे त्यांच्या नावावर उपास आलेला ते फटके आणि त्यांच्या नावानेच ओळखले जातात. खास करून कोण खेळलं होतं तर धोनी शॉट म्हणून बोलतो आपण. आणि आता लेटेस्ट सुपला सूर्यकुमार यादव यांनी नवीन खेळून काढलेला फटका. आणि आता मात्र चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप केला तो. एक धाव धावून पूर्ण केली जाते. चालू सामन्यामध्ये रंगत येताना दिसतीये, धावसंख्या पुढे सरसवताना दिसते. मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 39. गोलंदाज आहे, गोलंदाजाच्या बोहल्यावरती आकाश पाटील याचा पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू रिव्हर्स स्वीप केला निलेश याने. 2 धावाने सुरुवात करतो या षटकाला. 39 वरती अजूनपर्यंत धावसंख्या आहे करावे 1140+ संघाची. आकाश पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. नेहरू ज्वेल यांकडून मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. एसटी रक्षक एस्टर्नपासून दूर आहे. पुढील चेंडू हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस होतोय. वारंवार तशाच प्रकारचे फलंदाजी करतोय, त्याच प्रकारच्या त्याच दिशेने फटका डोळवण्याचा मानस आहे परंतु यश मिळत नाहीये. निलेश याला 3 वेळा प्रयत्न केला आणि फक्त 1 वेळा सक्सेस होतोय. निलेश याची ख्याती आहे, चांगला खेळाडू आहे, चांगला क्रिकेटर आहे
परंतु अजूनपर्यंत सूर गवसणार नाही. अजूनपर्यंत 3 चेंडू फेस केले, 2 डॉट बॉल आणि एक दुहेरी स्वरूपात. तिथे आता मात्र लेग साईडला टोलावला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल होत आहे, मिसफिल्ड होत आहे. या मिसफिल्डच्या जोरावरती 2 धावा पूर्ण केले, तर तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय निलेश याच्याकडून, परंतु 2 धावावरती स्थगित सीमित राहावं लागेल. चांगलं फेकी, चांगलं कलेक्शन गोलंदाजाचं तिथं. आकाश पाटीलच्या 2 धावा मिळतात. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 41, 41 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. निलेश पुढचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. ब्युटिफुल डिलिव्हरी, राईट ऑन मनी. यथोचित मारा, कुठल्याही प्रकारचं रूम देता नाहीये तिथं हात खोळायला. उजव्या इष्टीवरील यथोचित ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 41 वरती. नेक्स्ट डिलिव्हरी आकाश टू निलेश आणि हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये. आता मात्र कव्हर्स मध्ये खेळू काढलाय. चेंडू जातोय दणदण करत कार्पेटच्या साह्याने, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाते. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर एका धावावरती सीमित ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. एका धावेचा अजून भरणा होतोय, एका धावेचा दुजरा होते, एक धाव ऍड केली जाते. सगळ्याची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 षटकात. 42 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 4th ओव्हर इन प्रोसेस. 5 षटकांची ही लढत. आगामी चेंडू नेरुल ज्वेल यांकडून आकाश पाटील टू मंगेश कडू आणि हा चेंडू फ्लिक करायचा होता. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज आकाश पाटील. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची सांगता होते. तर 4 षटकं संपतात. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 42, जवळजवळ 10.5च्या सरासरीने खेळताना दिसतोय करावे 11 40+ संघ. नितेश सुरुवात चांगली केली होती यतीन भोईर आणि आता मात्र थोडासा बॅकफूटवर गेला. ह्या षटकात फक्त आणि फक्त 5च धावा दिल्यात, खर्च केल्यात. आकाश पाटील याचा जबरदस्त षटक. अप्रतिम गोलंदाजी, वेगावरती स्वार होता गोलंदाज. थोडासा स्पीडअप करायचा आहे गोठवली संघ. शेवटचं षटक असेल, हाणामारचं षटक असेल. स्लॉग ओव्हर्स बिगिन्स नाव. लेट्स सी कर्णधार कोणावरती ही मदार देतात, शेवटचं षटक कोणाच्या हातात देत आहेत, कुठला गोलंदाज गोलंदाजच्या बोहळ्यावरती येईल, 6 चेंडू घेऊन सज्ज होईल. कारण स्लॉग ओव्हर असेल, स्लॉग ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा मानस असेल, प्रयत्न असेल, इच्छा असेल. खास करून निलेश स्ट्राईक एंडला आहे, याच्या मनगटात ताकद आहे, परंतु अजूनपर्यंत सूर गवसलेला नाहीये. करावे 11 40+ संघाचा हा जबरदस्त खेळ. सुरुवातीला चांगली केली होती यतीन भोईराने, जबरदस्त घणाघाती फटकेबाजी केली, 30 धावांचं योगदान दिलं. आता मात्र 4 षटकं संपल्यात, धावसंख्या 42. आणि गोटोळी संघाचा आणखी एक चांगला गोलंदाज ऋषिकेश पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आणि हा चेंडू फ्लिक केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रात. 1 बाउन्स आउट द डिफेन्स फॉर द 4 रन्स. चौकाराने स्लॉग ओव्हर्सला सुरुवात होते. चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 46 षटकात 46 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यस, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज आणि हा चेंडू टोलावला. चेंडू जातोय डीपी स्क्वेअर लेग मध्ये, जातोय सर्कलच्या आउट सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जवळ पोहोचली 48 वरती. 48 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 4 ऑफिशियल डिलिव्हरीज बाकी आहेत. बघूया 4 चेंडूमध्ये कितपत धावा मिळतात आणि काय टार्गेट सेट करतायत. निलेश चांगला आता मात्र रनिंग करतोय, चांगले फटकेबाजी करतोय. आकाश पाटील याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू लेग साईडला टोलवलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण होते, साजेसं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव देऊन पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडूंवरती 8 धावा टोळवण्यात यश मिळते आणि करावे 40+ संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागत आहेत आणि त्याच 50 धावांना प्रतिसाद देतात. टाळ्या वाजून त्याचे संघ सहकारी आणि इतर सर्व क्रीडा रसिका. दरम्यान आकाश पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. पुढील चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. कॉड बँडचा अपील होत आहे. उत्साह जास्त दिसतोय अपील मध्ये, आत्मविश्वास कमी आहे. पंच तटस्थ, दोन्ही पंच चांगले पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. आणि हा निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. दरम्यान कुमार तांडेल यांचं आगमन होत आहे. जबरदस्त गोलंदाज आणि हा चेंडू फुलटोस बॉल. लॉलीपॉप डिलिव्हरी होती,
परंतु पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, मोह होता, या मोहाला आवरता आला नाहीये आणि अपयश मिळतं निलेश याला. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातोय फलंदाज कल्पेश कडू. नॉर्थ सायकेला मंगेश कडू सलामी आलेला फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती 5च्या 5 षटक खेळतोय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी कल्पेश. धाव संख्या धाव फलकावरती फक्त आता मात्र 50च्या घरात स्थगित आहे. करावे 1140+ संघाचं वैशिष्ट्य हे दोन जे बंधू आहेत आता खेळताना दिसत आहेत. कल्पेश कडू, मंगेश कडू, यतीन भोईर झाले, रत्नाकर भोईर झाला. हे एकाच वर्गमित्र आहेत, एकाच एकत्र शिकलेले, एकत्र वावरलेले सगळे खेळाडू आहेत. धावसंख्या 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि शेवटचा चेंडू टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी कल्पेश आणि खेळलाय. कव्हर्स मध्ये चेंडू टोलावलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते. थोडीशी दुखापत देखील होते तिथे. 1 धाव 2 धाव पूर्ण केले तर 3ऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केली जाते. चांगली फेकी आणि फक्त 2 धावा मिळतील. थोडीशी दुखापत झाली तिथं बघायचं आहे जरा. या 2 धावा मिळतात. 52 धावा झालेल्या आहेत आणि 53 धावांचं टार्गेट असेल. डीजे
एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. प्रत्येका षटकामागे 10+ अशी धावसंख्या, चेसिंग रन रेट, आणि हा रन रेट असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं सुरुवात कशी होईल. आमच्या समेत पुण्याच्या अमर भुईर, अमरदादा आहेत. अर्थातच पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचं आपण कौतुक करूया. बरोबर 4:41 झाले. 2 मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरं पण आता आपण पाहिलं तर मॅचला आपल्याला थोडी गती द्यावी लागेल. वेळ आपल्याकडे नाहीये. कराव्याचं क्रिकेट आपण एन्जॉय करताय. कराव्याचं मैदान आपण पाहताय. या मैदानावर खेळ करत असताना आपल्याला जेव्हा 40+ क्रिकेट समोर होतं अमरदादा, खरं तर मी असं म्हणणार नाही की आमच्यामध्ये आणि 40+ मध्ये खरं तर जनरेशन गॅप आहे, परंतु जो खेळ आपण आपल्या जुन्या खेळाडूंचा पाहिलाय, अनुभवलाय मैदानामध्ये, त्यांचा खेळ आपण किंवा त्यांच्याबद्दल आपण जे ऐकलंय त्यांना आपण पुन्हा एकदा खरं तर विथ द फील्ड किंवा विथ द बॅट विथ द बॉल आपण त्यांना ऍक्च्युअल मध्ये पाहतोय. आणि या खेळाची एक वेगळी मजा आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की मग क्रिकेटचा तो वारसा या खेळानं जपलाय. वेट वॉच कट करायचं होतं बॉलला, इन स्विंग झाला बॉल. अरुणजी म्हात्रे खरं तर ह्यांचे चिरंजीव सुद्धा क्रिकेटमध्ये खरं तर अग्रेसर नेहमी आपण त्यांना पाहिलंय. हर्षल म्हात्रे आणि त्यांचे पिताश्री डॅड गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरुण म्हात्रे या खेळाला एन्जॉय करतायत आमचे प्रकाश नाना. 80+ वय वर्ष. ही स्टील यंग, ही लुक फिट. ऑन ड्राईव्ह केला, फिल्डर आहे, जज करतील. हा झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 1 मोठा मासा आकाश, एक जबरदस्त मजबूत खरं तर मी म्हणेन फलंदाजी क्रम मधील मोठा फलंदाज मात्र बाद झालाय. तोही शून्यावर, आणि शून्यावर बाद झाल्यानंतर आत्मविश्वास मात्र द्विगुणित झाला असेल गोलंदाज अरुणजी म्हात्रे या गोलंदाजाचा. आणि घरचं क्रीडांगण अमरदादा, घरचं क्रीडांगण, घरचं रसिक प्रेक्षक आणि घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर चांगला खेळ सुरुवात आपण कशी करतोय यावर तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका ही ठरत असते. आणि इथे सुरुवात फार छान झाली आहे. सुरुवातीलाच पहिलं भगदाड, 2 चेंडू, दोन्ही डॉट, आणि पहिला फलंदाज बाद झालाय. काय म्हणशील? यस, निश्चितच चांगली सुरुवात म्हणता येईल. अरुण म्हात्रे जबरदस्त गोलंदाज आहे. कलागडा काढून खेळताना त्याची गोलंदाजी आपण कित्येक वर्ष त्या पिरियडमध्ये बघितली. बॉल टू बॉल रन जरी असल्या त्या क्षणात त्या पिरियडमध्ये तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करायची. अजूनपर्यंत गोलंदाजी धार तीच दिसतीये. चांगल्या भरणा असलेला संघ, गोलंदाज भरणा असलेला संघ अरुण म्हात्रे असेल, उमेश असेल, निलेश असेल, यांसारखे चांगले गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आहे करावे 11 40+ संघ. आणि चांगली सुरुवात करताना दिसतात अनुभवी गोलंदाज 50+ हा गोलंदाज अरुण म्हात्रे. आक्रमक सुरुवात करतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती जयबादच्या रूपाने यश संपादित करतो. आपल्या संघासाठी पहिलं यश मिळतोय. आकाशला तंबूच्या मार्गाला पाठवलाय. नवीन फलंदाज 1 डाऊनच्या रूपाने आलाय सुहास. ओव्हर द विकेट. याही वेळेला संधी आहे. अजून एक झेल. वाव, क्या बात, क्या बात. आणि आता गोलंदाज अरुण म्हात्रे ऑन हॅट्रिक. या झेलसाठी टाळ्या वाजल्या, या गोलंदाजासाठी टाळ्या वाजल्या. या मॅचला एन्जॉय करतात आपले लेजेंड खेळाडू. आम्ही जेव्हा उरण पंचक्रोशीमध्ये मागच्या वेळी अगदी सोनारीची 40+ ऑल इंडिया स्पर्धा होती, करावेचे नितेश भुईर तिथे समालोचन करायला बसले आणि पहिली आठवण काढली ती खरं पाहता विश्वास पाटील तोंडरे यांनी, की मंगलमूर्ती हा संघ होता, तुमचे करावेचे मनोजी म्हात्रे होते. यस यस. अशा अनेक आठवणी. जेव्हा करावे जिथे जिथे पोहोचतो, कराव्याची ओळख 7 समुद्रापलीकडे अर्थातच महाराष्ट्रभर पोहोचवणारे आपले द लेजेंड आमचे मामाश्री मनोजी म्हात्रे या मॅचला एन्जॉय करतात. आणि या चर्चा करायला फार मजा येते. अमरदादा, राकेश दादा असते ना अजून मजा आली असते, कारण त्यांच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता चांगले आणि खरं तर त्यांच्याकडे अनेक अशा आठवणी सुद्धा आहेत. ते क्रिकेटचे खरे स्पोर्ट्समन सुद्धा होते. मी फार क्रिकेट खेळलो नाही, पण तुमचं ऐकून किंवा अनेक गोष्टी इतरत्र ऐकून अनेक गोष्टी आपल्याला व्यवस्थित मांडता येतात, सांगता येतात. आणि या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागृत होत असताना क्रिकेटचं मी म्हणेन हा क्रिकेटचा वारसा 40+ न जपलाय. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट खरं तर या क्रिकेटचा आत्मा जपला या 40+ कॅटेगरीनं. यस, अरुण म्हात्रे इज ऑन हॅट्रिक. पुढे चेंडू टोलवला, हवेत आहे, जेल खाली, रुपेश यष्टीरक्षक आणि जेल सुटतोय. हॅट्रिकची संधी हुकली जातीये. निराशा नैराश्य खेम्यामध्ये दिसतंय. सर्व क्रीडा रसिक नाराज होत आहेत. रुपेश सारख्या
क्षेत्ररक्षकाकडून झेल टिपला जातोय. नेहमी वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण करतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असताना आणि हा महत्वपूर्ण झेल सुटला जातोय कारण हॅट्रिकचा झेल हरकत नाही. आपण झेल का सुटला याची काही कारण कशी असतील तर नंबर 1 म्हणजे प्रखर सूर्यकिरण आहेत. दुसरं म्हणजे विकेट किपर पाठपुरे जात होते. ती इतकी सोपी गोष्ट नाहीये जी बाहेरून फार सोपी वाटते. जरूर आम्ही चर्चा करू. हा ड्राईव्ह केला बॉलला हे एकदा मिळणार जरूर. आपण मगाशी खरं तर क्रिकेटचा उल्लेख केला. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळतीये. ती अजूनही त्याच्यामध्ये 2 ऍड होतील, एक्स्ट्राज मिळतील आणि रणसंख्या झाली आहे ती 3. निश्चित क्रिकेट आहे नितेश. आता मागेच आपण सामना बघितला. रोहित शर्मा स्लिप मध्ये होता आणि हॅट्रिकचा गोलंदाज चांगला झेल होता. साधा सोपा झेल होता. रोहित शर्मा सारख्या जर इंटरनॅशनल खेळाकडून साधा झेल सुटू शकतो तर इथं हा पाठमोरा होता आणि झेल सुटला होता. पुन्हा एकदा आपण आम्हाला चहाचा आस्वाद दिला यशवंतजी भोईर यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. आम्हाला अनेक नाईटच्या मॅचेस आहेत आणि अशामध्ये घरी जाऊन आम्ही अद्रक आणि जॅगरी म्हणजेच गुळ असा आम्ही काढा नेहमी पित असतो आणि आमच्यासाठी हे खरं तर मी म्हणेन अजून एक सहाय्य झालंय. फार छान. षटक क्रमांक पहिलं संपलंय. मग अशी काय चर्चा रंगत होती की झेल सुटला आणि आपण बाहेरून म्हणत होतो की काय झेल टिपायला हवं होतं असं तसं हे वगैरे वगैरे बरीच चर्चा होते. ते नाही का आपण बघा पत्ते खेळत असताना बाहेर जे खुर्च्यांवर बसलेले असतात बघा ते खरं तर हापलेले असतात आणि ते वरून सांगतात दुरी टाक चौक टाक. खरं तर तुम्ही जर का तुमच्यामध्ये गुणवत्ता होती तर तुम्ही आतमध्ये असायला हवं होतं. बरोबर. नंबर 1. पण ती उत्कंठा असते त्या क्षणाची उत्कंठा असते पण असायला पाहिजे. उत्कंठा असायला पाहिजे पण मैदानाच्या आतमध्ये जो प्रेशर आहे सिच्युएशन आहे कंडिशन आहे या वेगवेगळ्या असतात आणि म्हणूनच त्यांच्या संसद विवेक बुद्धीमध्ये काय चाललंय हे आपल्याला ठाऊक नाहीये. अशा परिस्थितीमध्ये गोंधळ करणं हे प्रेक्षकांचं काम असतं आणि प्रेक्षकांनी खरं तर मी म्हणेन प्रेक्षकांनी क्रिकेटला जागृत ठेवले. प्रेक्षकांनी क्रिकेटला जिवंत ठेवलंय आपण असं म्हणूया आणि म्हणूनच क्रिकेटची चर्चा समीकरणच आहे नितेश. क्रिकेट आणि प्रेक्षक हे समीकरणाचं पुढे क्रिकेटच्या साठी चांगलं आहे आणि क्रिकेट पुढे का जातोय आणि क्रिकेटला एवढी प्रसिद्धी का मिळते त्याला एकमेव कारण आहे. चर्चा करू आपण मातीतला खेळ. अमरदादा. यस. आता मात्र एक नवीन गोलंदाज डावखुर आताचा भन्नाड गोलंदाज करावे 1140+ संघाचा आणखी एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू चांगली सुरुवात करतोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकून सुरुवात करतोय. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत असलेला रुपेश आता चांगली कामगिरी बजावतोय मागील चेंडूवरती. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. धावसंख्या स्थगित आहे सीमित आहे खुंटीत आहे 5च्या घरात. 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. उमेश ऑन द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू चांगला फटका तेवढा ताकदीचा क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र थोडीशी खराब फेकी होतीये. विकेटच्या कॉर्नरला चेंडू पडतोय आणि वरच्या बाजूने निघतोय आणि 1च्या जागी 2 धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं तिथं पॉइंटला असलेला क्षेत्ररक्षक कल्पेश कडू याने. चांगला चेंडू चांगला फलंदाजाने टोलवलेला चांगला फटका तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पण फेकी थोडीशी खराब होतीये म्हणून त्याच्या बदल्यात 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या पुढे सरसावली. संघाची धावसंख्या 7. 52 धावा टोळवल्या होत्या. 53 धावाचा प्रत्युत्तर देताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो उमेश. धावसंख्या धावफलकावरती 7. उमेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय नेरुल ज्वेल यांकडून आणि हा फुलटॉस प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मंगेश कडू यांच्या मगरमिठीमध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी या एका चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शित करताना क्षेत्ररक्षक मंगेश कडू हा देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. कित्येक वर्ष खेळ बघतो याचा श्रीगणेश संघाकडून खेळत असताना त्याचा चांगला खेळ वारंवार बघितलाय आणि आता 40+ माध्यमातून देखील चांगला खेळ साकारताना दिसतोय. सलामीला आलेला फलंदाजी चांगली फलंदाजी केली. आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. उमेश तांडेला बॉलिंग मार्कवर आहे आणि हा चेंडू जोरकस तोलायचा होता मिलिंद याला परंतु चेंडू आणि चेंडूफळमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये परंतु वाखडण्यासारखे गोलंदाजी करतोय. काय कंट्रोल आहे गोलंदाजीवरती उमेश याचा. एक अप्रतिम मारा करतोय. योग्य जागी चेंडू टाकला जातोय. जसं माणूस आहे चेंडू टाकण्याचा त्या चेंडू टाकण्यात त्याला यश मिळते आणि सफलता देखील मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली मागील चेंडूची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर उमेश टू मिलिंद आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा रिझल्ट. व्हॉट अ मार्वलस बिटिंग बॉलिंग यार. अप्रतिम मारा करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय मिलिंद याला. आज मात्र आता चकवतोय. लगातारचे 2 चेंडू लगातार निर्धाव टाकलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पृथक्करण गोलंदाजाचं नाव आहे उमेश तांडेल. मिलिंद
आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये टोळवलेला षटकार मिलिंद म्हात्रे याच्या बॅटमधून निघतो पहिला षटकार आणि त्यांचे सहकारी संघ मित्र सांगतायत आज जो बाहेर देशातून आलेत बाहेर देशाची हवा खाऊन आलेत आणि हवा खाल्ल्यानंतर आता मात्र इथं फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत आणि षटकार आणि आता मात्र थोडी धावसंख्या पुढे सरसावते संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14 वरती 14 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड नितेश मिलिंद म्हात्रे शेवटचा एक ओव्हर झाले ओव्हर पंच 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 षटक संपलाय षटक संपलाय पहिला डॉट बॉल होता दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव नंतरचे लगातारचे 2 निर्धाव चेंडू आणि 6वा चेंडू षटकार असं षटक संपलेला आहे 6 चेंडू झालेत विवेक म्हात्रे साहेब 7वा नाही चेंडू तो आता परत षटकार कॅन्सल करायला सात चेंडू टाकणारा गोलंदाज अजून खेळपट्टीवरती आहे मैदानात आहे बघूया नंतर उतरतील गोलंदाजसाठी हसत असतील आता ते मान खाली आहे थोडी आणि हसत चाललेत पुढे असं दिसतं चित्रीकरण पाठपुरे झालेले आहेत आणि एक सुवर्ण संधी आहे श्रीधर म्हात्रे यांच्यासाठी त्यांचे मेवणे एकनाथ पाटील यांच्याकडून जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं डाय मारून तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक आणि नवीन षटका सुरुवात होते तिसऱ्या षटकाला सुरुवात होते वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन होतं निलेश याच्या समोर फलंदाज आहे ज्ञानेश्वर आणि हा चेंडू टोलवलाय झेल खाली क्षेत्ररक्षक मंगेश करू सेफ हँड दाखवतोय आणि त्या क्षेत्रात तिसरा झेल टिपला जातोय ह्या वेळी मात्र तिथं क्षेत्ररक्षक आहे मंगेश गोलंदाजीच्या भोवळ्यावरती असताना निलेश आणि त्याच क्षेत्रात 2 झेल टिपले होते पहिल्या षटकात अरुण म्हात्रे गोलंदाजीच्या भोवळ्यावरती असताना लगातारचे 2 झेल चांगले झेल टिपले होते आता मंगेश चांगली भूमिका बजावतोय मागच्या षटकात देखील चांगली कामगिरी बजावली होती मंगेश हाणे क्षेत्ररक्षण करत असताना आता मात्र परत एकदा त्याच भूमिकेत चांगली कामगिरी पार पाडताना दिसतोय नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवरती सुनील शेलार ज्ञानेश्वर बाद होत आहेत 17ला 39 असं हे गणिती समीकरण थोडंसं महागड होत चाललेली लढत 17 बॉल 39 निलेश डावकऱ्याचा आणखी एक चांगला गोलंदाज मागासचं जे षटक फेकलं होतं उमेश याने अप्रतिम गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या 5 चेंडूत फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या शेवटच्या एका चेंडूवरती 6 धावा बाल केल्या तरी पण 9 धावांवरती रोखण्यात यश मिळालं होतं 2 षटकात 14 आणि पहिल्या चेंडूवरती बळी तिसऱ्या षटकातील निलेश ऑन टू द बॉलिंग मार पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय नवीन आलेला फलंदाज सुशील शेलार साठी आणि हा चेंडू टोळवायचा होता मात्र आता खराब एक्स्ट्रक्शन बघायला बोलतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे श्रीधर म्हात्रे यांच्यातर्फे यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे 500 रुपये मिळतील का एकनाथ पाटील साहेब कुठे गेले आता मात्र स्ट्राईक एंडला येतात मिलिंद म्हात्रे आणि मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती षटकार टोलवला होता तो जो फलंदाज स्ट्राईक एंडला आहे त्याच्यासमोर गोलंदाज निलेश म्हात्रे आणि हा चेंडू टोलवलाय आवाक्यात आहे आणि टोलवला चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार अजून एक षटकार येतोय मिलिंदच्या बॅट मधून निघाला बॅक टू बॅक दुसरा षटकार तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती षटकार डोलवतोय दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक षटकार डोलवला होता अगोदर या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड अजूनही 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी 15ला 32 असं एक गणिती समीकरण 15 चेंडू 32 धावा निलेश आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केला आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे श्रीधर म्हात्रे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षक एकनाथ पाटील यांचे मेवणे आहे यांच्या चेहऱ्यावरती जबरदस्त हास्य दिसत आहे स्मित हास्य म्हणता येईल आनंदात आहेत ते निलेश मात्र वन्स मोर ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू आता मात्र हवेत आहे झेल
वरती येण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये, माणूस नाहीये. कल्पेश कडू एका धावेवरती मात्र दोन्ही फलंदाज समाधान मानतात. महत्वपूर्ण म्हणजे स्ट्राईक जाती आहे मिलिंद म्हात्रे याच्याकडे, कारण आक्रमक पवित्रास घेतलाय आणि आक्रमक फलंदाज आहे. चेंडू झालेत अजूनपर्यंत ह्या षटकातील 5. लास्ट डिलिव्हरी टू गो. निलेश म्हात्रे टू मिलिंद म्हात्रे आणि हा चेंडू चांगला षटक आता मात्र फेकताना दिसतोय. चांगला चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. निर्धाव चेंडू टाकला गेला आहे. आता मात्र उर्वरित 12 चेंडू शेषात. नितेश 12ला 30 असं हे गणिती समीकरण 15ची सरासरी राखायची आहे. मॅच मध्ये मी म्हणेन चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं मी म्हणेन फलंदाज मिलिंद म्हात्रे गोठिवली 40+ या टीमला लीड करत असताना संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि एक चांगली भूमिका बजावत असताना आतापर्यंत 2 डबल्स 2 डॉट 2 षटकार आलेत, 1 सिंगल. चला थोडी गती वाढवा आपण. 12 चेंडू 30 धावा असं इक्वेशन आहे. 12 चेंडू आणि 30 धावा म्हणजेच प्रत्येक षटमागे 15 धावांची गरज असणार आहे. ही फ्लॅट विकेट आहे अमरदादा, आणि फ्लॅट विकेट म्हणजेच खरे पाहता टणक विकेट, जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना फलंदाजांना कोणत्याही क्षणी मी म्हणेन मोठे षटकार आणि चौकार लगावण्यासाठी सहाय्यक या विकेटची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्टी विकेट आणि त्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फिरकीचा जादूगार मंगेश कडू. मंगेश कडू ज्यांनी नेहमी क्रिकेटसाठी चांगलं समर्पण दिले, आजही मंगेश कडू यांच्या ठेवणीवर जर का आपण पाहिलं तर ते 40+ कॅटेगरीचे आहेत असं कधी तुम्हाला भासणार नाही. इतकीशी समर्पकता आणि चांगलं फिटनेस मेंटेन ठेवलंय. त्याच्यामध्ये अप्पादादा असतील, त्यांनी फिटनेस चांगला मेंटेन ठेवलं आपण असं म्हणूया. किंबहुना हे फिटनेस मेंटेन ठेवणं तितकं सोपं काम नाही आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं. डाएट तुम्हाला फॉलो करावा लागतो. सकाळ संध्याकाळ थोडासा वॉक तुम्हाला करावा लागतो. अशा पद्धतीनं खरं तर मी म्हणेन अतिरिक्त काही गोष्टी जे तुम्ही नेहमी करत असता त्या सर्व गोष्टींवर तुम्हाला एक मी म्हणेन चांगला कंट्रोल नियंत्रण ठेवावं लागतं. तर आणि तरच फलश्रुती चांगला फिटनेस तुम्हाला मिळणार. रणसंख्या झाली ती 25. अजूनही बऱ्याच धावा काढायच्या आहेत. स्विचचा प्रयत्न, स्विचने कधी खरं तर नेहमी म्हटलं जातं की हा धाडसी फटका आहे. 12 चेंडू आणि 30 असं इक्वेशन होतं. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 28 काढायचे आहेत. मंगेश कडू यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य असं आहे की 5 वेगवेगळे प्रकारचे चेंडू तो फेकू शकतो. बॉल मागच्या बाजूला गेलाय. लॉंग चेस्ट टू द फिल्डर. श्रीधर मात्रे पडले, चाच पडले, बॉलला अडवलाय. क्या बात. चला येऊ द्या रोकडा 500 येऊ द्या. 500 येऊ द्या आता. लवकर 500 येऊ द्या. चला आणि जीपे चालणार नाही, कॅश पाहिजे. रोकडा नाही, कॅश मध्ये मजा असते, रोकडा मध्ये मजा आहे, जीपे मध्ये मजा नाही. अमरदादा पूर्वी बाबांना पगार कॅश मध्ये यायचा बघा. मग बाबा ते पैसे मंदिरात ठेवायचे, मग त्याच्यापैकी काहीतरी आपल्याला मिळायचे. आता जीपे ने येतो कधी, EMI मधून तो जातो कधी, अगदी समजतही नाहीये. अशा पद्धतीनं खरं तर जीपीची आता फार मजा नाहीये. कॅश हँडल करण्याची एक वेगळी मजा होती. जाऊया आपण मॅचकडे, फोकस करूया आपण या विद्यमान सामन्याकडे. जर का इक्वेशन सांगायचं झालं तर एकूण अजूनही 8 चेंडू आणि 26 काढायचे आहेत. आक्रमण केलंय मॅग्निफिसंट, परंतु झेल ही तितक्याच ताकदीनं टिपला गेलाय. अप्पा वाव. डोळ्यांवरची खरं तर मी म्हणेन नेहमी त्यांना आम्ही चष्मा परिधान करून पाहत असतो, परंतु मला वाटतं त्यांनी लेन्स परिधान केलेत. क्या बात आहे. क्रिकेटचं समर्पण पहा. कल्पेश कडू आलेत आणि शाबासकीची कौतुकाची थाप ते देत आहेत. बरेच वर्ष खरं तर वर्गमित्र सुद्धा आहेत आणि बरेच वर्ष एकमेकांसोबत एकमेकांच्या विरोधातही त्यांनी खेळ केलाय. परंतु हा खेळ आहे आपल्या गावाच्या नावासाठी, हा खेळ आहे आपल्या गावाच्या अस्मितेसाठी. म्हणूनच आपल्या घरच्या क्रीडांगणावर खेळ करत असताना एक वेगळी ऊर्जा ही संचारली जाते आणि वेगळ्या ऊर्जानं वेगळ्या उत्साहानं विजयाकडे वाटचाल करत असताना. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे आपण थोडंसं मी म्हणेन कौतुक करूया, कारण अजूनही ते फाईट देत आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 7 चेंडू आणि 26 धावा. पराभूत तुम्ही झाले नाहीयेत. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत मॅचचा रिझल्ट येणार नाहीये. कदाचित
इथून पुढे येणारे जे फलंदाज आहेत ना ते आक्रमण करतील आणि त्या आक्रमकतेनं पुन्हा एकदा गोठिवली 40+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकतो. ते करून देतील का हा मोठा यक्ष प्रश्न आणि त्या प्रश्नाला खरं तर वाचा फोडण्यासाठी नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 मोरेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचे अवलिया ऑन अ स्ट्राईक. फिरवला बॉलला वेट वॉच ट्रान्सफर केलं फिल्डर आहेत पुढे गेले पुन्हा मागे आले बॉल टर्न झालाय खराब क्षेत्ररक्षण थोडे चाचपडले पुन्हा एकदा तडपडत मी म्हणेन स्वतःला सावरत बॅलन्स आवरत या सर्व काही गोष्टी करत असताना मैदानामध्ये या गोष्टींचं विवरण करण्यामध्ये वेगळी मजा असते. ध्रुवा मडवी ध्रुवा मडवी खरं तर हे एक उद्योजक आहेत आणि आज क्रिकेट सोबत नेहमी त्यांना आम्ही पाहत असतो. अनेक खेळाडूंची आम्ही जरूर नावं घेऊ त्याच्यामध्ये आपण अमरदादा जर का उल्लेख करायचं झालं तर प्रकाश नानांचं एक आपण नाम उल्लेख करतोय. त्याच्यामध्ये जुन्या खेळाडूंचा जर का उल्लेख करायचा झाला तर विजय नाना नाईक त्यांचा आपण उल्लेख करूया. तत्पूर्वी 6 चेंडू आणि 24 काढायचे आहेत. या जुन्या खेळाडूंमध्ये लेजेंड खेळाडूंमध्ये मनोजी म्हात्रे यांचा आपण नाम उल्लेख केला. चंद्रशेखर पाटील आमचे खरं तर नितीन त्यांचे पिताश्री त्यांचा आपण उल्लेख करूया. विश्वास म्हात्रे या मॅचला एन्जॉय करतात त्यांचा आपण उल्लेख करतोय. भाई सर कुंदन पाटील ते आहेत अप्रतिम क्रिकेटचे खेळाडू ज्यांनी खरं तर मी म्हणेन पेशाने शिक्षक असताना सुद्धा क्रिकेट त्यांनी जपलं आज त्यांचा आपण उल्लेख करतोय. कल्पेश कडू जे ऑन फील्डवर मैदानामध्ये खेळ करतात त्यांचा आपण उल्लेख करूया. विठ्ठल मडवी त्यांचे लांबच लांब षटकार इतके पाहण्यायोग्य असायचे ना की ओरपीस बॉल आले की मग ते बँकेत डिपॉझिट असे नेहमी दशरथ पाटील सर म्हणायचे. विठ्ठल मडवी त्यांची आम्हाला आठवण येते. अर्थात तर फिरकीचा जादूगार निलेश तांडेल नेहमी जे करावे क्रिकेटच्या त्या क्रिकेटच्या ग्रुपवर नेहमी त्यांचा बोलबाला असतो त्यांची चर्चा असते त्यांचे ते ऑडिओ क्लिप्स नेहमी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि खरं तर आपण असं म्हणूया की त्या ग्रुपला नेहमी ज्यांनी एक हास्याचा वेग चांगला किनार दिलाय असे निलेश तांडेल त्यांचा आपण उल्लेख करतोय. उदयदादा तांडेल असतील त्यांचे आपण उल्लेख करूया. प्रमोद तांडेल असतील अजून एक अप्रतिम खेळाडू ज्यांनी करावे प्रीमियर लीगचा खेळ चांगला साकारला आणि क्वालिटी खेळ त्यांना साकारला. अगदी मी म्हणेन अनेक युवकांना त्याने लाजवलं त्यांचा आपण उल्लेख करतोय. रतनदादा पाटील जे खरं तर थोडे इंजर्ड आहेत परंतु क्रिकेट सोबत तेही नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाची निगा घेणं या सर्व काही गोष्टी करणं आज ते खेळ करतायत जरूर परंतु मी म्हणेन काही अंशानं त्यांना इंजरी असताना क्रिकेटमधली समर्पकता आपल्याला पाहायला मिळते. आमचे मामाश्री निशिकांत तांडल यांचाही आपण उल्लेख करूया. क्रिकेटमध्ये एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कसं कन्वर्ट करावं ते यंग जनरेशनला निशिकांत दादा यांनी अनेक वेळा मी म्हणेन आपल्या आदर्शानं मी म्हणेन शिकवलंय दाखवलंय. 6 चेंडू 24 असं इक्वेशन आहे आणि या इक्वेशनला मी म्हणेन लिलिया पार पाडण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील शेलार आणि मोरेश्वर ऑन अ स्ट्राईक. सुनील आपल्याला पाहायला मिळतील. हार हम मान्यवाले नाहीये. पहिल्या बॉलवर पुढ्यात गेले पुढ्यातनं उचलायचं होतं बॉल आउट स्विंग झालाय. 5 चेंडू 24 हवा. अमरदादा मॅच आता एक साइड झुकताना पाहायला मिळते जिथे करावेचं क्रीडांगण करावेची विकेट करावेचं सामना आणि करावेचे खेळाडू खेळ करत असताना आपली गुणवत्ता यांनी सादर केल्या. प्रत्येकाने टाळ्या आणि सिट्ट्या मात्र मी म्हणेन वाजवल्यात. बॉल हवेमध्ये इथे झेल टिपला जाईल की बॉल नॉन सीझन मध्ये लँड होईल. ओ झेल टिपला गेलाय. क्या बात उमेश तांडेल यांना आम्ही पहिल्यांदा नारिवलीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. अमरदादा खरं तर ते एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरले. आज ते फलंदाजी सुद्धा करतात गोलंदाजी सुद्धा करतात आणि आता त्यांनी अप्रतिम झेल सुद्धा टिपलाय. खरं तर उमेश तांडेलसाठी एकदा जोरदार टाळ्या. विथ द बॅट विथ द बॉल विथ द फील्ड त्यांना आपण पाहिलं. ऑल 3 डिपार्टमेंटमध्ये एक चांगला खेळ आणि त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहिलं ना की खरं तर असं ते वाटणारही नाहीये भासणार नाही की ते 40+ आहेत परंतु अजूनही 4 चेंडू 50+ आहेत. पण हरकत नाही आपण 10 वर्ष त्यांना मागे घेऊन जाऊया कारण त्यांचा जो पेहराव आहे परमिटेशन कॉम्बिनेशन आहे फिजिक्स आहे असं वाटतंय की ते अजूनही 35-40च्या आसपास आहेत. फिटनेस चांगला आहे नितेश त्यांचं. निश्चित नितेश आपल्या करावेगावच्या क्रिकेटची चर्चा चालू आहे खेळाडूंची चर्चा चालू आहे. अनेक नावं आहेत. शेखर पटेल असतील रोहिदास तांडेल असतील पांडुरंग भोईर असतील जुने जाणकार खेळाडू आहेत. अमित तांडेल आहे ओमसाई संघाचा भरभक्कम फलंदाज आणि एकेरी दुहेरीचा आणि रनिंगचा बादशाह म्हणायचं झालं तर शरद तांडेल असतील संदीप तांडेल असतील यांनी करावे गावाचं क्रिकेट खूप उंचीवर नेलं आहे. आणि त्या पिरियडमध्ये खेळणारे भरपूर असे खेळाडू असतील. पुल शॉट खेळणारा धरम असेल अप्रतिम पुल शॉट खेळायचा धरम तांडेल. आणि हा मात्र आता सामना एकतर्फी होत चाललाय. रतन पाटील आणि जबरदस्त कामगिरी बजावल्या
होलन 16 टीम एफर्ट दिसतोय 100% एफर्ट दिसतोय फिल्डिंग मध्ये. उमेश तांडेल यांनी घेतलेला तो अप्रतिम झेल, रत्नाकर भोईर यांनी टिपलेला झेल, निलेश म्हात्रे यांनी टिपलेले 2 झेल, मंगेश कडू यांनी टिपलेला 1 झेल. अप्रतिम खेळी खेळताना दिसतोय करावी 11 40+ संघ. आणि हा देखील निर्धाव चेंडू रतन पाटील यांचा एक हलवार प्रकारचा आउट स्विंग प्रकारचा मारा आहे आणि त्या चेंडूला चकले जात आहेत फलंदाज. खालच्या धाराचे फलंदाज थोडीशी फलंदाजी कमकुवत आहे गोठवली संघाची खालच्या धारावरची. आणि थोडासा नैराश्यजनक खेळ बघायला मिळाला. सुरुवात चांगली केली होती मिलिंद म्हात्रेने, चांगला खेळ साकारला होता. रुपेश यष्टीरक्षक भूमिका असलेला हा तो देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून थोड्याशा चुक्या झाल्या परंतु चुक्या आता मात्र क्षमस्व असतील. आणि 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे श्रीधर म्हात्रे यांच्यासाठी. डाईव्ह मारून पकडलेला जो चेंडू होता त्यासाठी त्यांनी ते 500 रुपये कलेक्ट करण्यासाठी यायचा. आणि मी विनंती करतोय आणि सलग 4 सामने एकत्र समोरासमोर खेळलेले दोन्ही संघ आहेत आणि 4ही सामने करावे 11 40+ संघाने विजय प्रस्थापित केलाय. 4-0 ने लीड करतात त्या गोटोली संघासमोर. अप्रतिम खेळ आहे करावे 40+ संघाचा, करावी 11 40+ संघाचा. सुरुवात फलंदाजीत यतन भोईर यांनी जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजीत सर्व गोलंदाजीने चांगली कामगिरी आणि महत्वपूर्ण या सामन्याचा लेखाजोखा बघितला तर खूप महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण. जवळजवळ 6 झेल टिपले, 2 झेल निसटले गेले पण 6 झेल टिपले गेलेत. नितेश ना खेळ फार छान झाला.